कृष्ण हरी असं म्हणत वैष्णवांचा मेळा विठुरायाच्या भेटीसाठी मार्गस्थ झालाय। मुखी हरिनामाचा गजर हाती टाळ मृदुंग घेत माऊली पायी निघालेत। संत तुकाराम, संत ज्ञानेश्वरांच्या पालख्या आणि दिंडीसोबत हजारो वारकरी डोळ्यात विठुरायाच्या भेटीची आस ठेवत भूक, तहान, ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता भक्तिरसात तल्लीन होऊन निघालेले आहेत। पावलं पंढरीच्या दिशेने पडतायत। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरच्या वाटेवर आहेत। आज उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि आमदार आदिती तटकरे यांच्या हस्ते वारकऱ्यांच्या स्वच्छता सुरक्षेची आरोग्य वारी याचा शुभारंभ करण्यात येईल। वारीमध्ये दाखल झालेले हे सगळे वारकरी आश्वांचं दर्शन घेण्यासाठी होणारी गर्दी आणि अतिशय मनमोहक अशा स्वरूपाचा हा सगळा नजारा आज पुणेकर अनुभवत आहेत। तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आज पुण्याच्या दिशेने प्रस्थान ठेवलंय। काल संध्याकाळी पालखी आकुर्डी इथल्या विठ्ठल मंदिरामध्ये मुक्कामी होती। पिंपरी चिंचवडमध्ये कालपासूनच या मंदिरामध्ये पालखीच्या दर्शनासाठी भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। आज पहाटे चंद्राच्या मंद प्रकाशात ज्ञानबा तुकारामच्या जयघोषात पालखीनं पुण्याच्या दिशेने प्रस्थान ठेवलं। आज दुपारी पालखी विसावा हा दापोडी या ठिकाणी, त्यानंतर संध्याकाळी संगमवाडी हे दोन्ही पालख्या या पाठोपाठ जाताना पाहायला मिळते। तर आज दोन्ही पालख्या या पुणे शहरामध्ये मुक्कामी असणार आहेत आणि या संदर्भातला घेतलाय आढावा आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। पाहूया। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल पिंपरी चिंचवडकरांचा पाहुणचार घेतल्यानंतर आज पुण्याच्या दिशेने प्रस्थान ठेवलं। पहाटे 4:30च्या सुमारास चंद्राच्या मंद प्रकाशात ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात या पालखीनं पुण्याच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं आणि आता दुपारचा विसावा घेण्यासाठी जे विसावा स्थळ आहे दापोडीचं, या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या पालखीने विसावा घेतला। दापोडीचे जे भाविक असतील त्यांनी दर्शनासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती रांग लावलेली दिसत येतं। दुसऱ्या बाजूला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वारकरी बांधव यायला दाखल व्हायला सुरुवात झाली। आज पुण्यात संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्यांचा मुक्काम असणार आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर असेल, पुणे शहर असेल, या ठिकाणची जी वाहतूक आहे त्यामध्ये देखील बदल करण्यात आल्याचं एकूणच पाहायला मिळत आहे। संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुण्याच्या संगमवाडी या ठिकाणी भेट घेणार असल्याचं देखील कळतंय आणि या पालखी सोहळ्यासाठी सुप्रिया सुळे या देखील उपस्थित राहण्यात असल्याची माहिती आता समोर येते। त्यामुळं आता या संपूर्ण पालखी सोहळ्यातला एक भक्तिमय वातावरण निर्माण झालेले आहे। सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड। तर ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीपासून पालखी सोहळ्याचं प्रस्थान काल पंढरपूरकडे झालं। रात्री गांधीवाड्यामध्ये मुक्काम होता आणि गांधीवाड्यातनं प्रस्थान ठेवल्यानंतर जवळच असणाऱ्या थोरल्या पादुका मंदिरात ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांची भेट घडवण्यात आली। यावेळेला भाविकांनी मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी केली। सगळे रस्ते हे तुडुंब भरले होते। त्यासोबतच संपूर्ण आळंदीपासून ते अगदी पुण्यापर्यंतचा परिसर हा ज्ञानबा तुकारामच्या जल्लोषानं